वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणातील आणि खास करून विदर्भात बनवला जाणारा पदार्थ बनवत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 2 किलो इथे मी 3 किलो गहू घेतले आहेत। कुठल्याही प्रकारचा गहू तुम्ही कुठलाही घेऊ शकता। फक्त निवडून घ्यायचा, चाळून घेतले आहे आणि चाळून सुद्धा घेतले आहेत आणि यामधले खडे माती काय जे असेल ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं। आता 2-3 वेळा हे गहू आपण पाण्याने धुवून घेणार आहोत। भरपूर असं पाणी टाकायचं आणि हा गहू जे आहे ते तर हे गहू 2-3 वेळा असे चांगले 2-3 वेळा व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आणि यामधलं पाणी काढून घेते आणि परत 2 वेळा धुवून घेते। आता हा 3-4 वेळा मी गहू असं धुवून घेतला आहे। स्वच्छ पाणी टाकून याच भांड्यामध्ये भिजत घालणार आहे मी। तुम्ही इथे पाहू शकता मी गव्हाच्या डबल असं मोठं भांडं घेतलं आहे। बदलायचं कारण गहू भिजल्याच्या नंतर डबल फुलतो, त्यामुळे आंबूस वास येणार नाही। असं मोठं पातेलं घ्या किंवा डब्बा घेऊ शकता तुम्ही, झाकणाचा स्टीलचा डब्बा असतो। आणि यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। 3 दिवस आपल्याला आता हे गहू मी 3 दिवस आणि चौथ्या दिवशी भिजवून घेणार आहे। तुम्ही उन्हात देखील हे ठेवू शकता। उन्हात ठेवले तर यामधला दुसऱ्या दिवशी छान असे फुलून तयार होतील। मी इथे घरामध्येच झाकून ठेवणार आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण ह्याच्या व्यवस्थित कुरड्या करणार आहोत। तुम्ही घरातही ठेवू शकता। यामधलं रोज पाणी बदलायचं आहे। मी आता आज सकाळी हे गहू भिजत घातले आहे, तर उद्या सकाळी पाणी बदलणार, परत यामध्ये पाणी टाकणार, परवाच्या दिवशी सुद्धा सकाळी पाणी बदलणार आणि पुन्हा नवीन पाणी टाकून झाकून ठेवणार। असं आपल्याला हे गहू 3 दिवस भिजवून घ्यायचे आहे। आता 3 दिवस झाले आहेत आणि यामधलं रोज पाणी हे गहू आपण 3 दिवस तर चौथ्या दिवशी भिजवून घेतले आहे बघा। घेणार आहोत। आता हे वरचं जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण असं काढून टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा गहू एक वेळा गहू हे धुवून सुद्धा घ्यायचे, म्हणजे या गव्हाचा वास येणार नाही, असा आंबूस असे वास येतो तो येणार नाही बघा। चौथ्या दिवशी आणि छान कुरड्या अशा पांढऱ्या शुभ्र होतील। तर हे या पाण्यावरती सुद्धा हे गहू तरंगले आहेत, म्हणजे तिसऱ्या दिवशी आपल्याला गाळून घ्यायचे। हे गहू असे वरती पाण्यामध्ये टाकून यायला लागतात आणि यामधून चीक असा बाहेर पडायला लागतो, कारण यामध्ये सुद्धा चीक असतो। तर फार म्हणजे आता 3 दिवस भिजवले मी, तर जास्त दिवस नका भिजू बघा। सहज असा चीक गव्हातनं बाहेर पडत आहे। आता यामधलं पाणी घेऊ आपण काढून। आता हे 2-3 वेळा गहू जे आहेत ते आपण धुवून घेतले, थोडे गहू थोडंसं पाणी टाकलं आहे। आता हे काय करणार आहे मी जाडसर असे वाटून मिक्सरमध्ये या अगदी पेस्ट करायची गरज नाही, जाडसर म्हणजे फक्त यामधला चीक आपल्याला वाटून घ्यायचं, म्हणजे अगदी पेस्ट नाही करायची गव्हाची। आता मी मिक्सरला करत आहे, तुम्ही चिकाची मशीन असते त्यावरही काढू शकता किंवा पाट्यावर वेगळं पाणी टाकायचं। हे पाणी नाही घ्यायचं आपल्याला, 2-3 पद्धती पाणी टाकून जसं लागेल तसं पाणी टाकून हे तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने करा। पण आता मिक्सरला भरडून घ्यायचं आहे, पटकन होईल। फक्त गव्हामधला चीक जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे तुम्ही चिकाची जी मशीन असते काढायची, म्हणजे लागेल तसं पाणी टाकायचं किंवा पाट्यावरही वाटून घेऊन घ्यायचे आहे, पण मी मिक्सरला वाटत आहे। आता हे वाटून घेतले, एका भांड्यामध्ये चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीवर काढून घेणार आहोत। वाटलेले गहू आपल्याला टाकायचे, म्हणजे फार वेळ लागणार नाही आपल्याला हे यामधला चीक बाहेर काढायला। तर अशी एक चाळणी घ्यायला आपल्याला बरं पडतं, म्हणजे मोठं भांडं घ्यायचं आहे जातं आणि या गाळणीवरती हे आपण वाटलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि गाळून घ्यायचं। संपूर्ण गाळून घ्यायचं। मी मिक्सरला काढून आपण पुन्हा देखील चाळून घेणारच आहोत। फक्त ह्यामधला जो हा वरचा कोंडा राहिलेला आहे तो आपल्याला वेगळ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। चीक काढायच्या सुद्धा भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत, तुम्हाला जी सोपी वाटते त्या सोप्या पद्धतीने तुम्ही चीक काढायचा आहे गव्हाचा। तर बघा खाली हे असं आता हे पुन्हा आपण गाळून घेणार आणि वरती हा कोंडा सुरुवातीला, तर आपण ही चाळणी गाळून घ्यायचं, भांड्यात ठेवून देणार आहोत। छोट्या चाळणीने सुद्धा गाळून घ्यायचं आहे। पद्धतीने आपण हे गहू वाटून घेणार आहोत सर्व असे। तर असे थोडे थोडे गहू टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत।
तुमच्या लक्षात आलं असेल की मी या भांड्यामध्ये गहू तेवढेच घ्यायचे, तिळाच्या फार कुरडया जास्तही घेऊ बनवत आहे. नका. खास म्हणजे विदर्भामध्ये वाटल्या गेल्या ह्या पाहिजे व्यवस्थित. बनवल्या जातात बघा. थोडं थोडं पाणी माझी टाकायचं. आई दरवर्षी पाणी सुद्धा बनवते. जसं लागेल त्याच तसं पद्धतीने टाकायचं मी ह्या आणि तिळाच्या वाटून कुरडया घ्यायचे. बनवत आहे. अशा पद्धतीने आधी खायला चाळून अप्रतिम घ्यायचे. लागतात. तर आता हे आपण संपूर्ण गहू वाटून घेतल्याच्या नंतर बघा वाटून आपण आणि चाळून घेतला आहे. यामधला इकडे कोंडा काढून काढलाय घेणार बघा. आहोत. म्हणजे या वेगळ्या जे मोठ्या चाळणीवर भांड्यामध्ये असतो ना बघा, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि आता हा थोडासा कोंडा असा पिळून यामध्ये घ्यायचा थोडं थोडं आहे. पाणी म्हणजे म्हणजे 2-3 यामधला जो वेळा पाणी चीक आहे तो टाकून आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचा. धुवून घ्यायचा आहे. जो काही हा यामध्ये चीक कोंडा राहिला सुद्धा असेल फेकून न देता आपण ह्याच्या असा काढून पापड्या घ्यायचा. बनवू शकतो. थोडंसं अजून पाणी टाकते यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. आता इथे तुम्ही हे जे आपण चीक काढलेला आहे बघा, आणि तो एका सुती पतल्या कापडाने गाळून घेऊ शकता. म्हणजे मी आता नंतर घेणारच आहे गाळून. त्याआधी हा जो पाणी आहे चीक आहे ते आपल्याला तो आपल्याला पिळून असं काढून घ्यायचं आहे. पिळून घ्यायचा आहे. यामधला चीक काढून घ्यायचा. एक 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे. फार वेळा नाही धुवायचा. आणि हे जे कोंडा आहे ना बघा, हा फेकून न देता याच्यासुद्धा तुम्ही पापड्या बनवू शकता. संपूर्ण पाणी यामधलं पिळून घ्यायचं आणि चाळून घ्यायचा. आता हे धुवून घेतलं आहे सुद्धा बघा. चाळून घ्यायचं आहे कोंडा आपल्याला. काढून घेतला आहे. आणि असा कोंडा आता आपण हे एका बाहेर मोठ्या काढून भांड्यामध्ये घेऊन चाळून घेणार आहोत. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे संपूर्ण बघा जे चीक काढलेला आहे तो म्हणजे अशा पिठाच्या चाळणीने गाळून घेणार आहोत. पांढरा शुभ्र असा होतो. आता मी इथे एकटी बनवत आहे त्यामुळे अशा पद्धतीने चाळून घेत आहे. पिठाच्या चाळणीने मी चाळत आहे हा चीक. तुम्ही कुणाची मदत घेऊ शकता आणि डायरेक्ट असा टोपल्याने ह्या चाळणीमध्ये चीक टाकू शकता. तर संपूर्ण असा हा चाळून घेते आणि पुन्हा 2-3 वेळा तो कोंडा जो आहे तो पाण्याने धुवून या पातेल्यामध्ये हे सर्व जे पाणी आहे चिकाचं ते संपूर्ण यामध्ये टाकून ठेवायचं आहे. इथे तुम्ही मदतीला कोणी घेऊ शकता. आणि उद्या सकाळी मला कुरडया करायच्या आहे, तर आपण हे जे चीक काढायचं काम आहे ते दुपारी करत आहोत. म्हणजे करू शकता. संध्याकाळपर्यंत आणि रात्रभर हा चीक चाळून घेतला तर जो राहिलेला कोंडा आहे तो सुद्धा या चाळणीवरती राहतो आणि चीक जो आहे तो अगदी थोडं लवकर करा किंवा संध्याकाळी केलं म्हणजे रात्री चीक काढून ठेवला, रात्रभर पाण्यामध्ये ठेवला तरी देखील चालतं. पण मी थोडं लवकर करत आहे. असं हे आपण चाळून घेणार आहोत. हे पाहू शकता चीक असा हा कोंडा म्हणजे गहू भिजवल्याच्या नंतर आपण संध्याकाळी करत आहोत. म्हणजे चीक जो आहे तो संध्याकाळी काढून ठेवायचा. सकाळपर्यंत छान यावरती पाणी जे टाकलेलं आहे ते वरती येतं आणि चीक बुडामध्ये किंवा तळामध्ये बसतो. संपूर्ण तर हे काम आपल्याला चाळून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने संध्याकाळी करायचं आहे. तर आता हा संपूर्ण जो चीक आहे तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. त्यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी असंच ठेवायचं, याला न हलवता. आणि मग उद्या सकाळी आता आपण या वरचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत. तर आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे यावरचं पाणी काढून घेत आहोत. तुम्ही ते पाहू शकता पाणी अगदी वरती आलेलं आहे आणि चीक जो आहे तो तळाशी बसलेला आहे. पाणी आहे ना हे संपूर्ण काढून टाकायचं आहे. हळू आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. फक्त पाणीच काढायचं, चीक काढायचं नाही. बघा आणि जो तळाशी बसलेला चीक आहे तो व्यवस्थित असा फोडून घ्यायचा. तो थोडासा घट्ट होतो तो आपल्याला फोडून घ्यायचा. आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा, सुट्टा करून घ्यायचा. फोडून घेतल्याच्या नंतर आपण चाळून सुद्धा घेणार आहोत आणि मोजून सुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण देखील व्यवस्थित असं मोजून घेता येईल पद्धतीने. आता हा छान फोडून मोकळा करून घ्यायचा. बघा असा हा खूप मस्त तळाला चिकटून बसतो झाला आहे आणि 3 किलो गव्हामध्ये भरपूर असा चीक निघाला आहे.
तर आता एका दुसऱ्या भांड्याला मी असं मी इथे ह्या सुती भांड्याला असं कापड बांधलं सुती आहे कपडा आणि बांधला त्यावरती आहे. आपण हा स्वच्छ चीक असा टाकून गाळून सुती घेणार कापड आहोत. घ्यायचं आणि त्यामधून हा चीक जो आहे तो आपण म्हणजे यामध्ये जे गाळून घेणार राहिलेला आहोत. गव्हाचा कोंडा आहे तो या आता इथे तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता किंवा मस्त असा घट्ट आणि थोडा पांढरा करून चीक निघाला आहे, तुम्ही पाहू गाळून शकता. घेऊ शकता बघा. आता हे व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये जो काही कोंडा वगैरे राहिलेला असेल तो या कापडावरती राहील आणि आपल्याला पांढरा शुभ्र चीक मिळेल बघा. असं हलक्या हाताने आपण हा गाळून घेणार आपण आहोत. सकाळी सकाळी करत आहोत, म्हणजे ज्या कुरडया किंवा टाकायचा तिळाच्या पापड्या आहेत त्या आपल्याला उन्हाच्या आधी टाकता येतील. अशाच पद्धतीने आपण हा संपूर्ण चीक गाळून घेऊ. आणि गाळून घेतल्याच्या नंतर आपण हा एखाद्या भांड्याने किंवा मस्तपैकी तांब्याने ग्लासाने तुम्ही हा चीक मोजून घेऊ शकता. चीक असा तयार म्हणजे झाला आपल्याला आहे. पाणी सुद्धा हा एक मोजून भांड एवढा घेता म्हणजे येईल हा पातेल्याने व्यवस्थितपणे. बरोबर पातेलं भरून इथे मी एक भांड एवढा हा चीक मोजून घेतला आहे. त्याच भांड्याने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. अर्धा चीक घेणार. तिळाच्या पापड्या करताना थोडंसं पाणी जास्त लागतं, कारण हा पातळ शिजवावा लागतो आणि जेव्हा पांढऱ्या कुरडया बनवतो आपण चिकाच्या त्यावेळेस बरोबर आपल्याला चिकाच्या मापानेच पाणी घ्यायचं असतं. चीक म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण देखील व्यवस्थित जेवढं भांड चीक आहे त्याने मी डबल पाणी घेते. नंतर लागलं तर तेच पाणी आपल्याला या चिकामध्ये पुन्हा टाकता येईल. मी इथे थोड्याशा पांढऱ्या सुद्धा कुरड्या बनवणार आहे आणि अर्ध्याच्या आपण तिळाच्या बनवणार आहे बघा. त्याच भांड्याने आपल्याला तिळाच्या आणि पांढऱ्या कुरड्या बनवण्यासाठी. तर बरोबर मी इथे मोठ्या भांड्यामध्ये इथे 1.5 भांड एवढं पाणी घेणार आहे आणि उकळायला ठेवणार आहे. चीक शिजवता वेळेस किंवा कुठलाही वाळवणाचा पदार्थ शिजवता वेळेस थोडंसं मोठंच भांड घ्या, म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे शिजवता येईल आणि फिरवता येईल यामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने पाण्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित असं मोठं भांड घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं. घेता येतं पाण्याचं. तर याच भांड्याने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. आता आपण चिकाच्या डबल पाणी घेणार आहोत. चिकासाठी 1.5 भांड पाणी उकळायला ठेवणार आहोत. तुम्ही 2 भांडे देखील पाणी उकळायला ठेवू शकता, कारण जर नंतर आपल्याला वाटलंच की चीक खूप घट्ट होत आहे तर त्यामधलंच थोडंसं एक्स्ट्राचं पाणी आपण गरम पाणी यामध्ये ऍड करू शकतो. आपण आता पाण्याला उकळी आली आहे. पाण्याला उकळी आली, यामधलं पाणी थोडंसं काढून घेणार आहोत बघा. लागलं तर नंतर हेच पाणी मी सांगितल्याप्रमाणे आपण वापरणार आहोत. अर्धा भांड अजिबात टाकायचं पाणी टाकलं होतं. आता या पाण्याला उकळी आली, चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत. आणि जर आपल्याला वाटलंच तर हेच पाणी आपण परत यामध्ये टाकणार आहोत. आता या पाण्याला खळखळून उकळी आल्याच्या नंतर आपण यात मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार. मिक्स करून घेऊ. आणि इथे तुम्ही चाटू घेऊ शकता किंवा लाटणंही घेऊ शकता चीक शिजवण्यासाठी, म्हणजे हटण्यासाठी. माझ्याकडे हे असा लाकडी चमचा आहे, त्यामुळे मी याने फिरवत राहायचं, म्हणजे गुठळा होत शिजवून घेत आहे. इथे तुम्ही लाटणं किंवा चाटू मिळतो तोही घेऊ शकता. माझ्याकडे हे लाकडी चम्मच आहे, मी त्यानेच फिरवते. आपल्याला चीक फिरवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये चीक शिजवता होणार नाहीत अशा पद्धतीने. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाताने बघा मी चीक टाकत आहे, सारखं हे फिरवत राहायचं. एका हाताने सारखं असं हे. आता इथे तुम्ही कोणाला चीक टाकू म्हणजे टाकायला लावू शकता, पण मी एकटी करत असल्यामुळे
असं एका हाताने फिरवत आहे आणि एका हाताने इथे थोडंसं चीक पटापट टाकत आहे. आपल्याला हे करायचंय म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. ही धार मात्र चिकाची सारखं बघा तुम्ही शिजवला जाईल चालूच बघा. आहे इथे टाकणं आणि एका हाताने फिरवणं सुद्धा सुरूच आहे. म्हणजे यामुळे आता या भांड्यात थोडासा चीक राहिलेला आहे, त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि ते भांडं थोडंसं धुवून टाकायचं. इथे मात्र आपल्याला भरभरा असं हे फिरवायचं आहे, भराभर असं मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं या पाण्यामध्ये. अशा पद्धतीने लगेचच चीक घट्ट होतो बघा, कारण पाणी उकळलेलं असल्यामुळे बुडाचं किंवा तळाचं फार वेळ लागत नाही घट्ट व्हायला. म्हणजे चीक तळाला लागत नाही. आता मला थोडासा घट्ट वाटत आहे चीक, तर हे जे आपण काढलेलं गरम पाणी आहे ते टाकून घ्यायचं लगेच. तर आपण काढलेलं जे गरम पाणी आहे तेच मी यामध्ये मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून थंड पाणी अजिबात टाकू नका, गरमच पाण्याचा इथे वापर करायचा आहे. पाणी थोडंसं जास्तच उकळून घ्या. आता आपण ह्या तिळाच्या कुरडया करणार आहोत, त्यामुळे चीक थोडासा पातळच शिजवायचा आहे, आणि खूप घट्ट शिजवायचा नाही. टाका. तीळ टाकल्याच्या नंतर हा घट्टच होतो. तर असा हा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. आणि पातेलं तुम्ही इथे पाहू शकता, मोठं घेतलं आहे आणि जाड तळाचं घेतलं आहे. तर तुम्ही कुठलंही भांडं किंवा कढई घेऊ शकता, पण जाड तळाची घ्या म्हणजे चीक खाली लागणार नाही. याला सारखं फिरवत असं हे चीक शिजवून घ्यायचा. आता चीक शिजलाय की नाही शिजला कसं ओळखायचं ते सुद्धा मी नंतर सांगणार आहे. अजून थोडंसं पाणी लागेल बघा, कारण हा थोडा घट्टच वाटत आहे मला. पण सारखं फिरवत राहायचं आहे चीक शिजेपर्यंत, म्हणजे याला सोडून जायचं नाही. अजिबात फुल गॅस करायचा नाहीये, मध्यम आचेवर चीक शिजवायचा. जे राहिलेलं गरम पाणी आहे ते सुद्धा टाकून घेते आणि चांगला हा 15 ते 20 मिनिटं चीक शिजवून घ्यायचा आहे. इथे 20 ते 25 मिनिटं झाले आहेत. चीक म्हणजे कुरडया सुद्धा छान होतात. मध्ये मध्ये याला फिरवून सुद्धा घेतलं आहे, म्हणजे 2-3 वेळा आपण मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने. आणि पुन्हा एकदा छान 2-3 मिनिटाला हे करून घ्यायचं आहे, तळापासून फिरवून घ्यायचं आहे. आणि चीक तुम्ही इथे पाहू शकता असा थोडासा आता बऱ्यापैकी काचासारखा कलर आलेला आहे. याला असा ट्रान्सपरंट दिसत आहे आणि काचासारखा दिसत आहे. चीक शिजलाय असं समजायचं. दुसरी एक पद्धत बघा, आता पाण्याचा हात घ्यायचा आणि या चिकाला असा पाण्याच्या हाताने मी चक्क लावून बघायचं आहे. तर हाताला अजिबात चिकटला नाही, याचा अर्थ छान शिजला आहे. म्हणजे दुसरी पद्धत सुद्धा आहे, शिजला की नाही कशी ओळख. 25 ते 30 मिनिटं मध्यम हा जो चम्मच आहे तो शिजवून घेतलाय. यामध्ये असा बुडवून वरती करणार आहोत. थोडासा थंड झाला तुम्ही त्याच्यानंतर तीळ टाकायचे आहेत, किंवा आताही तीळ टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता हे बघा चेक करणार आहोत. याला छान असा तुरा येतो बघा चीक शिजला की. इथे दिसत आहे ना, चम्मचला असा तुरा येतोय व्यवस्थित, म्हणजे आपला चीक व्यवस्थित असा शिजला आहे. आता गॅस बंद करते आणि खाली घेऊन म्हणजे या पातेल्यामध्ये तीळ टाकायचे, तेव्हा सुद्धा तीळ नंतर आपण गच्चीवर जाऊन याच्या फक्त चीक शिजल्याच्या नंतर टाकणार आहोत तीळ आपल्याला. तर अशा पद्धतीने छान चीक शिजवून घ्यायचा. थोडा 2-3 मिनिटं जास्त शिजवला तरी चालेल, पण कमी शिजवू नका. कमी शिजवला तर ह्याचे तुकडे पडतील, कुरडया छान येणार नाही. तर पॉलिथिनवर कुरडया टाकायच्या आहेत, आपल्याला थोडासा गार करून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता गॅस करते बंद आणि हे पातेलं खाली घेऊन यामध्ये तीळ टाकते, किंवा आताही टाकले तरी चालेल. मी इथेच टाकते. हे मी पांढरे तीळ घेतले आहे, निवडून स्वच्छ करून घेतले आहे. आपण मी आपल्या अंदाजाने तीळ टाकायचे आहेत. आता तुम्ही किती तीळ म्हणजे तुम्हाला किती आवडतात त्यानुसार टाका. पण ह्या तिळाच्या कुरडयामध्ये काय होतं, भरपूर तीळ टाका, छान लागतात.
मस्त लागतात खायला. भरपूर टाकायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता बाकीचे सुद्धा राहिलेले मी टाकते. इथे अर्धा किलो तीळ घेतले आहेत मी आणि ते संपूर्ण या चिकामध्ये टाकून घेतलेत. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आता हे थोडंसं कोमट झालं की याच्या कुरड्या टाकू आपण. गरम गरमही टाकू शकतो, म्हणजे शक्यतोवर चिकाच्या कुरड्या गरम असतानाच टाकतात, पण पॉलिथिनवर एवढा गरम चीक टाकायचा नाही. थोडंसं कोमट करून घेणार आहोत आपण. झाकण ठेवून हे थोडा वेळ बाहेर ठेवणार आहोत आणि नंतर मग याच्या कुरड्या टाकणार आहोत. तर चला आता गच्चीवर घेऊन जाऊ हे. आणि आता इथे आपण पॉलिथिन टाकून घेतलं आहे आणि ते ओल्या कापडाने पुसून सुद्धा घ्यायचं. ती ओल्या रुमालाने पुसून घेऊ आपण आणि मग कुरड्या टाकायच्या आहेत. व्यवस्थित असं हे पुसून घ्यायचं आहे. आता आपण पॉलिथिनवर टाकत आहोत. माझी आई पळसाच्या पानावर ह्या कुरड्या टाकत असे, म्हणजे आत्तासुद्धा ती पळसाच्या पानावरच टाकते. काढायला आणि वाळायला सोपं जातं असं मस्त. आता हा जो चीक आहे तो थोडासा थंड सुद्धा झालेला आहे. आणि आता आपण ह्या साच्यामध्ये भरून घेणार आहोत. तर इथे साचा बघा मी लोखंडाचा अशा पद्धतीचा साचा घेतला आहे. हा साचा सुद्धा मी गावाकडून आणला आहे. त्यामध्ये हे भरायचं आहे आणि याच्या थोड्या मोठ्या आकारात, म्हणजे आपण ज्या पांढऱ्या कुरड्या टाकतो त्यापेक्षा डबलने ह्या मोठ्या साईजच्या कुरड्या टाकायच्या असतात. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्याही टाकू शकता किंवा मी जशा टाकत आहे मोठ्या मोठ्या तशाही टाकू शकता. पटापट टाकून होतात, फार वेळ लागत नाही कुरड्या टाकायला. तर अशा पद्धतीने ह्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार याच्या कुरड्या टाकू शकता. बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या कुरड्या संपूर्ण कुरड्या आपण याच पद्धतीने टाकून घेऊ. कडक उन्हामध्ये वाळवायच्या आहेत. पुन्हा एक दाखवते तुम्हाला करून. पाण्याचा हात घ्या, म्हणजे हाताला चिकटणार नाही मिश्रण. अशा टाकायच्यात. अशाच पद्धतीने आपण ह्या संपूर्ण कुरड्या टाकून घेणार आहोत. फार वेळ लागत नाही बघा, पटकन होतात टाकून. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ह्या कुरड्या टाकून होतात बघा. तर मी ह्या कुरड्या टाकून घेतल्या आहेत. बघा तुम्ही भरपूर अशा झाल्या आहेत. आता ह्या 2 ते 3 दिवस आपण वाळवून घेणार आहोत. म्हणजे आता सकाळी टाकल्या तर संध्याकाळी मी ह्या कडक उन्हामध्ये पलटी करून घेणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूने डब्यामध्ये भरून ठेवायच्या. कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेता येतात आपल्याला. किंवा भाजून सुद्धा छान वाळल्याच्या नंतर मस्त अशा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. 1.5-2 वर्ष खराब होत नाहीत. कधी तुम्ही खाऊ शकता. भाजून खा किंवा तळून खा, खूप छान लागतात. नक्की करून बघा. व्हिडिओमध्ये
कशा झाल्या तर कमेंट करून इथे आपल्या ह्या तिळाच्या कुरड्या तयार झाल्या आहेत बघा. अशा कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत आणि मस्त अशा तुम्ही अशा ह्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. छान लागतात, अशा खुसखुशीत व्हायला पाहिजे म्हणजे खाताना ना दाताखाली अशा ह्या चिकट लागत नाही आणि छान चावल्या जातात. भेटू. तर तुम्ही ह्या कुरड्या भाजूनही खाऊ शकता किंवा मग तळून देखील खाऊ शकता. आम्ही गावाकडे गेलो की अशाच खातो बघा, म्हणजे याला भाजायची किंवा तळायची गरज राहत नाही. तीळ आहेत यामध्ये भरपूर, त्यामुळे तर नक्की करून बघा. विदर्भामध्ये खास अशा पद्धतीने बनवतात. त्याच पद्धतीने आपण ह्या गव्हाच्या, चिकाच्या आणि तिळाच्या कुरड्या बनवल्या आहेत. कशा झाल्या कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि खायला अप्रतिम लागतात.